जिल्हा परिषद शाळेमध्ये बघा हा कांद्यामध्ये आड्या बघा किती आड्या चालू आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्या जात आहे असं समजून जात आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहारासाठी शासन खूप पैसा खर्च करतो आणि पोरांना पूरक आहार देतो आणि शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे पैसे दिले जातात। आणि आज शाळेमध्ये आल्या असता शाळेमध्ये मोठे मोठे आड्या आढळून आल्या आणि बघा कांदा एकदम निकृष्ट दर्जाचा ठेवला आहे आणि उघड्यावर ठेवलेला आहे। हा बघा कांद्याची स्थिती कशी ठेवलेली आहे, कांदा बघा कसा आहे। आपण घरी स्वतः आपल्या घरी आपण स्वतः ठेवू शकत नाही, एवढा निर्लज्जपणाने असा कांदा ठेवलेला आहे आणि मुलांच्या जीवाशी एकदम खेळ चालू आहे। आणि मुलांना याच्यापासून काही वीज बाधा झाल्यास याला जबाबदार कोण राहणार याकडे यांच्यावरती प्रशासनाने लवकर तातडीने या शिक्षकावर मुख्याध्यापकावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आपण पाहत आहे मी मराठी न्यूज संवाद, मी अतुल मेढे। आज जामनेर तालुक्यात सांब्रो येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांत येतात। आज पूर्ण शिक्षक संपावर गेलेले असून 1 ते 5च्या वर्गावर फक्त एकच शिक्षक शेळके सर म्हणून उरलेले आहेत। त्या सरांना काहीतरी मुलांची वाटलं असेल तर ते सर शाळेमध्ये आलेले आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये अडचणीचा भाग बघा, गेल्या 2 दिवसापूर्वी शाळेमध्ये मोठं साप निघाला होता आणि आज जर कोणा मुलाची जीवितहानी झाली असती किंवा सरपडू झाला असता किंवा कोणा मुलांना काही झालं असतं याला मुख्याध्यापक किंवा प्रशासन जबाबदार राहील का? आणि लहान 1 ते 5च्या विद्यार्थी मुलं असून यांना शौचालय किंवा बाथरूम जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली नाही। या ठिकाणी जर काही इच्छुकाटा घडल्यास याला जबाबदार कोण राहील? या ठिकाणी एवढी अडचण आहे की मुलींना शौचालय बाथरूममध्ये जाण्यासुद्धा जागा नाही, पूर्ण अडचणीचा भाग आहे। आणि पलीकडे गेल्यानंतर या ठिकाणी शेजारी कांग नदी पात्र आहे। कांग नदीचं पात्र मोठं असल्यामुळे आज जर एखाद्या मुलाची काही जीवितहानी झाली याला प्रशासन किंवा शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार राहतील का, असा हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे। हे आहे अपंगासाठी शौचालय। अपंगासाठी शौचालय असून सण बघा शौचालयाची व्यवस्था, शौचालयाला कुलूप वरतून काय नाही आणि शौचालय ओपन। याच्यामध्ये शौचालयाला बसायला जागा तरी आहे का अपंगासाठी आपण बघू शकतो। वॉशरूम आणि बघा विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी वापरले जाणारा कांदा अक्षरशः निकृष्ट दर्जाचा आहे आणि हा कांदा मुलांना वापरला जातो। हा कांदा आहे का, याच्यामध्ये बघितलं जंत आहेत, या कांद्यामध्ये जंत बघा किती। हे बघा कांदा एवढा निकृष्ट प्रमाणे हा कांदा वापरला जातो। म्हणजे मुलांच्या जीवाशी या शाळेमध्ये खेळल्या जात आहे असं समजून जात आहे। आज जामनेर तालुक्यातील सांब्रो येथील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती बघा। गेल्या सांब्रोमध्ये 19 जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असून सुद्धा आज संपावर गेलेले आहेत। जर एखाद्या मुलाची जर काही जीवितहानी झाली तर याला शिक्षक जबाबदार राहतील का जिल्हा परिषद जबाबदार राहणार? आज 1 लाख रुपये पगार घेऊन सुद्धा जर संपावर जात असतील तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय बघायचं? आज आपण शेळके सर यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊ किंवा आज हे पहिल्या वर्गापासून तर 5व्या वर्गापर्यंत हे मुलांचा सांभाळ करतील का? एवढे मुलं त्यांच्याकडे सांभाळले जातील का? आज शेळके सर एका वर्गात बसले, एक वर्ग उघड्यावर पडलेला आहे आणि बाकीचे पूर्ण मुलं हे बाहेर फिरत आहे। काही आता विद्यार्थी सांगत होते की पोरं नाचतायत, उड्या मारतायत आणि आजूबाजूला नदीचा परिसर आहे, इच्छुकाटा आहे। जर सरपडोस वगैरे काही असेल असं घटना झाल्यास याला कोण जबाबदार राहील? जिल्हा परिषद शाळा राहील का प्रशासन राहील? याबाबत आपण शेळके सर यांच्याकडून जाणून घेऊया। सर तुमची काय प्रतिक्रिया याच्याबद्दल? मी सकाळपासून या ठिकाणी आहे, परिपाठानंतर पूर्ण माझं नियंत्रण आहे। आता मी हे 2 वर्ग घेऊन या वर्गामध्ये बसलेलो आहे, एक पहिली आणि दुसरीचा वर्ग म्हणून, आणि बाकीच्या वर्गांमध्ये मोठ्या विद्यार्थ्यांवर मी ती जबाबदारी ठेवलेली आहे आणि शाळा सुरळीत सुरू आहे। सर शाळा सुरळीत चालू आहे, पण आता मला सांगा की या ठिकाणी पुन्हा परिसर हा कांग नदीला खेटून आपली शाळा लागू झालेली आणि आपल्या जिल्हा परिषदमध्ये 1ली ते 5वीपर्यंत शाळा आहे। तर मग तुम्ही 1लीचा आणि 2रीचा वर्ग सांभाळला आहे, मग 3 वर्ग कोण सांभाळते? 3 वर्गांवर मीच लक्ष देतो आहे, फक्त आळीपाळीने मला फिरावं लागतं आहे, मी तिथे जाऊन लक्ष देतो। आताच्या कंडिशनमध्ये आता विद्यार्थी सांगत होते की 5व्या वर्गाचे पूर्ण नाचताय, कुदताय, हिंडताय, फिरताय, याला कोण जबाबदार? तर शाळेमध्ये नाचणं कोणतं शिकवलं जातं, काय केलं जातं? लहान विद्यार्थी कोण नाचत होतं का? तुम्ही नाचताय का मुलं? कोण नाचत होतं त्यांचं नाव सांग बरं। नाचत होते आता विद्यार्थी सांगताय सर पोरं नाचत होते। मग एखाद्या मुलाची जर काही जीवितहानी झाली याला जबाबदार कोण राहील सर?
नाही, जीवितहानी वगैरे झालेली नाही, तसं काही होणार पण नाही. झाली तर काय होईल बा? आजूबाजूला सर्व परिसर हा अडचणीचा परिसर आहे. नाही, याच्यावर मग गावकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे की शाळेजवळ नदीजवळ शाळा आहे, मुळातच धोकेदायक आहे. शाळेमध्ये पाण्याची टाकी येते सुद्धा धोकेदायक आहे शाळा मुलांसाठी. अगोदरच शाळा ही स्थलांतरित करून दुसऱ्या चांगल्या जागेवर स्थलांतरित केलं पाहिजे. त्या ठिकाणी व्यवस्थित रूम बांधल्या पाहिजे. आता तुम्ही जर गावाचा विषय घेतला, गेल्या काही वर्षांपासून शाळेमध्ये विद्यार्थी येत आहेत, शाळेत शिक्षक येत आहेत, पण आज रोजी पूर्ण शिक्षक संपावर गेले तर तुम्ही एकटे आले. एकट्याने तुम्ही एवढे 5 वर्गाची जबाबदारी स्वीकारली, तर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का 5 वर्गाची जबाबदारी आपण कधी स्वीकारायची, आणि आपण 5 वर्ग आपल्याकडे एकट्याकडे कव्हर होईल का? नाही, कव्हर करतोय मी, होतो काही अडचण नाही मला त्याची. आता विद्यार्थी सांगतात त्या वर्गामध्ये पूर्ण आता तुम्ही इथं बसलेत. मी शिकायच्या वर्गातूनच इकडे आलो आणि बसलो होतो, यांना सांगत होतो लेखनाबद्दल. बरं, आज रोजी पोरांना काय शिक्षण मिळालं शिक्षण? आज त्यांचं लेखन वाचन पहिलीच्या वर्गातील इतर ॲक्टिव्हिटीज. बरं, हां. दीदी, आज सरांनी काय शिकवलं? सांगा ना, तुम्हाला काय काय लिहायला सांगितलं, वाचायला सांगितलं, सांगा ना. खूप चांगलं. आणि ते कशा वर्गात सर गेले होते का? आणि त्या वर्गात काय सांगलं सरांना? नुसता अभ्यास करा. त्या वर्गात काय शिकवलं नाही? त्या वर्गात शिकवलं. आम्ही बघू, आपण पुढच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेऊया काय तर. आता तुमच्या जेवणाला आणा आणखीन चवदारपणा. चिकन असो वा फिश, आता दोन्ही होतील एकदम टेस्टी. वापरा जमजम 65 मसाला आणि बनवा हॉटेलसारखी डिश. पुणेरी कडक चव. यशस्वी उद्योजकांची गाथा. काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात. लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.